संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीमध्ये आज आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आले। तर मराठी क्रांती मोर्चाच्या वतीने जनाक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। मोर्चा देशमुख कुटुंबीय देखील सहभागी होणार आहे। तर यासोबतच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि मुलगी वैभवी देशमुख हे देखील उपस्थित असतील। बारामतीतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापासून मोर्चाला सुरुवात होणार आहे। देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बारामती बंदचंही आवाहन करण्यात आले। तर संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येच्या निषेधार्थ आणि आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळावी या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज बारामतीमध्ये जनाक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आले। या मोर्चात देशमुख कुटुंबीय सहभागी होणार आहेत। कसब्यातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापासून या मोर्चाला सुरुवात होईल। दरम्यान देशमुख कुटुंबियांच्या न्यायासाठी आज बारामती बंदचं आवाहन देखील करण्यात आले। आज बारामतीमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन करण्यात आले। यावेळी धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख देखील या मोर्चात सहभागी होणार आहेत। यासोबतच आज बारामती बंदचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विकास कोकरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विकास, काय अधिक माहिती आहे? आज या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि देशमुख कुटुंबीय देखील या मोर्चात सहभागी होणार आहेत। नक्कीच मेघना, 9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं आणि अपहरण करून त्या ठिकाणी त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली। या प्रकरणामधील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। मात्र यातील एक आरोपी कृष्ण आंधळे अद्यापही फरार आहे। मात्र या पार्श्वभूमीवर राज्यभरात या ठिकाणी निषेध मोर्चे असतील, या ठिकाणी मूक मोर्चे असतील निघत आहे आणि याच पार्श्वभूमीवर बारामतीत देखील संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ या ठिकाणी सकल सर्वधर्मीयांच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण त्या ठिकाणी पाहू शकता, बारामतीमधील कसबा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये सर्वधर्मीय समाज त्या ठिकाणी एकवटल्याचे चित्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। थोड्याच वेळात या ठिकाणी निषेध मोर्चाला इथून सुरुवात केली जाईल। थोड्याच वेळात स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख या ठिकाणी उपस्थित राहतील। त्यांच्या कन्या वैभवी देशमुख देखील थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित राहतील। यामध्ये प्रामुख्याने महिलांनी देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये त्या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे आणि यामध्ये प्रामुख्याने जे बॅनर लहान मुलांच्या हातामध्ये आहेत किंवा महिलांच्या हातामध्ये आहेत, हे बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत। कारण गेल्या काही दिवसांपासून हा जो प्रकार घडला, या प्रकारामुळे संपूर्ण राज्यभरामध्ये या ठिकाणी संतापाची लाट पसरलेली आहे आणि प्रामुख्याने संतोष देशमुख यांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे असे बॅनर त्या ठिकाणी झळकत आहेत। तर दुसरीकडे आपण पाहू शकता, जे काही महिलांच्या हातामध्ये जे बॅनर आहेत, ना जात पर ना धर्म पर, वार करेंगे दहशत पर, असे बॅनर देखील त्या ठिकाणी लावल्याचं चित्र पाहायला मिळतं। या ठिकाणी आरोपींचे फोटो असलेले बॅनर देखील त्या ठिकाणी महिलांच्या हातामध्ये आहेत आणि या ठिकाणी वैभव देशमुख यांचा फोटो असलेला आवाज दिला लेकिन समाज लाखाने आला असा देखील बॅनर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। या मोर्चामध्ये प्रामुख्याने महिलांनी देखील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि थोड्याच वेळात स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि कन्या वैभव देशमुख या मोर्चाला या ठिकाणी हजर राहतील आणि बारामतीमधील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातून या मोर्चाची सुरुवात केली जाईल। बारामतीमधील मुख्य बाजारपेठेवर हा मोर्चा या ठिकाणी बिगोन चौकामध्ये जाईल आणि या ठिकाणी एक मुकसभा आयोजित केली जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।